Current deficiency, the difference between equilibrium current necessary for maximum permissible speed on curved track and the actual current provided is known as current deficiency. आता जी काही current deficiency आहे ते काय डिफरन्स आहे बिटवीन इक्विलिब्रियम current and actual current. या दोघातला जो काही डिफरन्स आहे त्याला काय म्हटलं जातं कांट डेफिशियन्सी. तर ही झाली कांट डेफिशियन्सी. ती काय कांट डेफिशियन्सी? द डिफरन्स बिटवीन इक्विलिब्रियम कांट necessary for maximum permissible speed on curved track and actual current provided is known as current deficiency. Current efficiency should be as low as possible, as higher current deficiency results in extra pressure, more side wear and creep of outer rail and result in discomfort to passenger. आता या ठिकाणी जी काही current deficiency आहे ती कसं असली पाहिजे? लो असली पाहिजे. जर current deficiency जर हायर असेल तर त्याचा जो काही परिणाम होतो त्या ठिकाणी जी काही आउटर रेल आहे त्याच्यावर एक्स्ट्रा प्रेशर ॲक्ट होतं आणि जी काही साईड वेअर आहे बाजूची जी काही झीज आहे ती काय होते मोठ्या प्रमाणात होते आणि त्याच ठिकाणी जी काही आउटर ट्रॅक आहे किंवा आउटर रेल आहे त्याचं काय होतं त्या ठिकाणी लॉंगिट्युडनल मुवमेंट होण्याची पॉसिबिलिटी असते आणि याचा परिणाम काय होतो जी काही ट्रेन मूव्ह होते त्या सेक्शनवरून तेव्हा जे काही पॅसेंजर्स आहेत त्यांना डिस्कम्फर्ट होतात. तर हे त्या ठिकाणी डिसॲडव्हान्टेजेस क्रिएट होतात. म्हणून जे काही कांट डेफिशियन्सी आहे त्या कसं ते पाहिजे त्या ठिकाणी कमीत कमी त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली पाहिजे. कांट डेफिशियन्सी शुड बी ॲज लो ॲज पॉसिबल. जे काही कांट डेफिशियन्सी आहे शक्यतो कमीत कमी असली पाहिजे. हायर कांट डेफिशियन्सी रिझल्ट इन एक्स्ट्रा प्रेशर lateral thrust on outer rail which required strong track more fastening for stability. आता जर त्या ठिकाणी हायर कान त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं तर त्याचा जो काही परिणाम होणार आहे ते काय होणार आहे एक्स्ट्रा प्रेशर ॲक्ट होणार नाही आणि लॅटरल थ्रस्ट देखील ॲक्ट होणार आहे. जी काही आउटर रेल आहे त्याच्यावर लॅटरल थ्रस्ट ॲक्ट होणार आहे. तर यामुळं त्या ठिकाणी स्ट्रॉंग ट्रॅक आपल्याला प्रोव्हाइड करावं लागतं. तसंच ट्रॅक तर स्ट्रॉंग प्रोव्हाइड करावं लागतं पण त्या ठिकाणी मोर पासनिंग रिक्वायर्ड असतं फॉर ट्रॅकसाठी. जे काही ट्रॅक आहे जे काही स्टेबल राहण्यासाठी त्याला ते मोर पासनिंग त्या ठिकाणी प्रोव्हाइड करावं. तर या ठिकाणी अशा पद्धतीचं प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. अशी डिमांड त्या ठिकाणी असते जर हायर कांट त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं तर किंवा हायर कांट असेल तर. नेक्स्ट for different gauges, current deficiency prescribed by Indian Railway for speed up to 100 km per hour is 7.6 centimeter, 5.1 centimeter, 3.8 centimeter for broad gauge, meter gauge and narrow gauge. आता जी काही कांट डेफिशियन्सी आहे जी की स्पीड अप टू 100 किलोमीटर पर आवर आहे. मग त्यासाठी जे काही इंडियन रेल्वेनं जे काही कांट डेफिशियन्सी प्रिस्क्राईब केलेलं आहे ती किती आहे 7.6, 5.1, 3.8 सेंटीमीटर फॉर ब्रॉड गेज, मीटर गेज अँड नॅरो गेज. आणि जर स्पीड मोर दॅन 100 किलोमीटर असेल तर त्या ठिकाणी ब्रॉड गेजसाठी जी काही कांट डेफिशियन्सी आहे ती किती आहे 10 सेंटीमीटर फॉर ब्रॉड गेज ओनली फॉर स्पीड मोर दॅन 100 किलोमीटर पर आवर. तर स्पीड मोर दॅन 100 किलोमीटर पर आवर असेल किलोमीटर पर आवर त्या केसमध्ये जी काही कांट डेफिशियन्सी आहे ती किती असेल 10 सेंटीमीटर फॉर ब्रॉड गेज ओनली.
फक्त ब्रॉडगेजसाठी त्या ठिकाणी अलाउड आहे. तर ही झाली कांट डेफिशियन्सी. कांट डेफिशियन्सी म्हणजे काय? द डिफरन्स बिटवीन इक्विलिब्रियम कांट नेसेसरी फॉर मॅक्झिमम परमिसिबल स्पीड ऑन कर्व ट्रॅक अँड ॲक्च्युअल कांट प्रोव्हाइडेड इज नोन ॲज कांट डेफिशियन्सी. तर कांट डेफिशियन्सी काय आपलं, जे काही इक्विलिब्रियम कांट आहे, इक्विलिब्रियम कांट आणि ॲक्च्युअल कांट यामधला काय तो डिफरन्स आहे. तर ही झाली कांट डेफिशियन्सी. नेक्स्ट पॉईंट, negative cant on the curve where main track and branch track meets, then the stage occurs such that the outer rail is below the inner rail, then it is called as negative cant or negative superelevation. आता फॉर एक्झाम्पल, जी की एखाद्या ठिकाणी दोन ट्रॅक एका ठिकाणी मीट होतील. आता फॉर एक्झाम्पल हे आपल्याकडे आहे मेन ट्रॅक. मग मेन ट्रॅक असेल तर आपण शक्यतो जे काही सुपर एलिव्हेशन आहे ऑन द कर्व, आपण काय करतो, जे काही आउटर लाईन आहे त्या आउटर लाईनला प्रोव्हाइड करतो. आउटर लाईनला हे ए बी सी डी. आता हे काय आपलं मेन ट्रॅक. मग कर्ववरती आपण काय करतो, जे काही आउटर रेल आहे त्याच ठिकाणी आपण काय करतो, सुपर एलिव्हेशन प्रोव्हाइड करतो. पण काही वेळेस अशा ठिकाणी कर्ववरती जर त्या ठिकाणी ब्रँच ट्रॅक जर हे कनेक्ट होत असेल तर त्या केसमध्ये जे काही आउटर रेल आहे त्याची ब्रँच ट्रॅकची जी काही आउटर रेल आहे त्या ठिकाणी सुपर एलिव्हेशन प्रोव्हाइड करणं शक्य नसतं. कारण जे काही ए बी काय ऑलरेडी हायर लेवलला आहे. मग त्या ठिकाणी परत याला आपण काय करू, सी एफ आणि ई करू. मग हे सी एफ हायर लेवलला प्रोव्हाइड करू शकत नाही ॲज कम्पेअर्ड टू ए बी. कारण ए बी ऑलरेडी प्रोव्हाइड केलेली आहे आणि ती कशावरती आहे, मेन ट्रॅकवरती आहे, आउटर रेल. मग तर सेम आउटर रेल आपण ह्या ठिकाणी रेज करू शकत नाही. कुठं, ॲट सी एफ. मग अशा केसमध्ये काय केलं जातं, जे काही सी एफ आहे तर ते काय केलं जातं, लोअर लेवलला केलं जातं ॲज कम्पेअर्ड टू इनर रेल. आता जे ब्रँच ट्रॅक आहे त्यासाठी जे काही इनर रेल आहे ए एफ काय, सॉरी ए ई इनर रेल आहे आणि सी एफ काय आहे, आउटर रेल आहे. मग ह्या केसमध्ये ब्रँच ट्रॅकसाठी ए ई ही जो काही इनर रेल आहे तो काय आहे, हायर आहे ॲज कम्पेअर्ड टू आउटर रेल. आउटर रेल कोणतं आहे ह्याच्यासाठी, ब्रँच ट्रॅकसाठी, तर सी एफ हा आउटर रेल आहे. सी एफ आउटर रेल आहे फॉर ब्रँच ट्रॅक. जे काही ब्रँच ट्रॅक आहे त्याच्यासाठी आउटर रेल आहे. ह्या आउटर रेल काय केलं जातं, लोअर लेवलला प्रोव्हाइड केलं जातं. मग अशा पद्धतीने जेव्हा अरेंजमेंट केली जाते, शक्यतो कर्ववरती जे काही हायर ट्रॅक आहे, हायर रेल आहे, ते काय केलं जाते, आउटर रेल हायर लेवलला प्रोव्हाइड केलं जातं. त्या ठिकाणी सुपर एलिव्हेशन प्रोव्हाइड केलं जातं. पण इथं सुपर एलिव्हेशन पॉसिबल नाही जेव्हा दोन ट्रॅक एका ठिकाणी कनेक्ट होत असेल किंवा मीट होतील ऑन कर्व. मग अशा केसमध्ये जे काही ब्रँच ट्रॅक आहे त्याचा जो काही आउटर रेल आहे तो काय केला जातं, लोअर लेवलला प्रोव्हाइड केलं जातं ॲज कम्पेअर्ड टू इनर रेल. मग यालाच काय म्हटलं जातं, निगेटिव्ह कांट किंवा निगेटिव्ह सुपर एलिव्हेशन. याच्यामध्ये आपण काय केलं आहे, फक्त जे काही सुपर एलिव्हेशन आउटर रेलला प्रोव्हाइड करणं कोणत्या केसमध्ये पॉसिबल झालं, तर मेन ट्रॅकमध्ये. आणि कुठं आपण सुपर एलिव्हेशन प्रोव्हाइड केलं नाही, तर जो काही ब्रँच ट्रॅक आहे त्याचा आउटर रेलला त्या सुपर एलिव्हेशन प्रोव्हाइड करणं रिक्वायर्ड होतं. पण दोन्ही आउटर रेलला या ठिकाणी सुपर एलिव्हेशन प्रोव्हाइड करणं शक्य नाही. त्याच्यामुळं काय केलं, जे काही ब्रँच ट्रॅक आहे त्याचा आउटर रेलला इथं निगेटिव्ह सुपर एलिव्हेशन प्रोव्हाइड केलं. मग जे काही निगेटिव्ह म्हणजेच जे काही आउटर रेल आहे तो काय केलं,
लोअर लेवलला प्रोव्हाइड केलं आहे ॲज कम्पेअर्ड टू इनर रेल. जो आय ई हा इनर रेल आहे याच्या तुलनेत काय केलं, सी एफ लोअर लेवलला प्रोव्हाइड केलं, म्हणून याला काय म्हटलं गेलं, निगेटिव्ह सुपर एलिव्हेशन. आता जे काही निगेटिव्ह सुपर एलिव्हेशन आहे ते काय करतं, जे काही लोकोमोटिव्ह आहेत त्यांना काय करतं, हेल्प करतं टू चेंज इट्स डायरेक्शन फ्रॉम मेन लाईन टू ब्रँच लाईन irrespective that outer rail should be kept at higher level. आता जे काही निगेटिव्ह सुपर एलिव्हेशन आहे तर जे काही हेल्प काय मिळते, जे काही लोकोमोटिव्ह आहे त्याला ते जी डायरेक्शन चेंज करायसाठी मदत मिळते. कुठून, मेन लाईनपासून ते ब्रँच लाईनपर्यंत. आता इथे एक डायग्राम प्रोव्हाइड केलेली आहे, ही डायग्राम. आता या डायग्राममध्ये जे काही आहे, आता हे आहे इकडं मेन ट्रॅक आणि हा ब्रँच ट्रॅक. मग या ठिकाणी फक्त याच ठिकाणी काय केलेलं आहे, सुपरव्हिलेशन प्रोव्हाइड केलं आहे आणि या ठिकाणी सुपरव्हिलेशन प्रोव्हाइड करणं शक्य नाही. आणि ही काय इनर रेल आहे, इनर रेल, आउटर रेल, आउटर रेल. मग ह्याच आउटर रेलला काय केलं आहे, सुपरव्हिलेशन प्रोव्हाइड केलेलं आहे आणि ह्या आउटर रेलला सुपरव्हिलेशन प्रोव्हाइड केलेलं नाही, ह्या आउटर रेलला. मग अशा केसमध्ये हे काय केलेलं आहे, लोअर ठेवलेलं आहे ॲज कम्पेअर्ड टू इनर रेल. त्याच्यामुळे याला काय म्हणलं गेलं, निगेटिव्ह सुपर एलिव्हेशन और निगेटिव्ह कांट म्हणलं गेलं. तर ही झाली कन्सेप्ट ऑफ नेगेटिव्ह कांट. नेक्स्ट, grade compensation on curve. On curve portion, if gradient is more, train require extra power ड्यू टू रेजिस्टन्स ऑफर. आता एखाद्या वेळेस जे काही कर्व आहे त्याच्यावरती स्टिप ग्रेडियंट प्रोव्हाइड केलेला असेल, जे काही ट्रेन आहे त्याला काय लागते, एक्स्ट्रा पॉवर लागते ते रेजिस्टन्स भरून काढण्यासाठी. मग अशा ठिकाणी काय केलं जातं, जे काही रेजिस्टन्स आहे मग त्या ठिकाणी काय केलं जातं, जे काही ग्रॅडियंट आहे त्या ठिकाणी काय केलं, रिड्यूस केलं जातं. आणि हे रिडक्शन केलेलं जे काही ग्रॅडियंट आहे त्यालाच काय म्हटलं जातं, कर्ववरती ग्रेड कॉम्पेन्सेशन ऑन कर्व असं म्हटलं जातं. डेफिनेशन ऑफ ग्रेड कॉम्पेन्सेशन ऑन कर्व, टू ओव्हरकम this resistance to a certain limit and maintain pull of train with same speed, gradient on curve are reduced and this reduction of gradient on curve portion of a railway track is called as grade compensation on curve. या ठिकाणी काय केलेलं आहे, जे काही सुरुवातीला काय केलं होतं, जे काही ग्रॅडियंट होतं, स्टिप होतं किंवा मोर होतं, त्याच्यामुळं ते जे काही ट्रेन होती त्या ठिकाणी त्याचं स्पीड कमी होत होता आणि मोर पॉवर रिक्वायर्ड होती, म्हणजे एक्स्ट्रा पॉवर रिक्वायर्ड होती टू पुल द ट्रेन. मग जी काही स्पीड आहे ते कंटिन्यू किंवा कॉन्स्टंट राहण्यासाठी किंवा सेम मेंटेन राहण्यासाठी त्या ठिकाणी काय केलं, जी काही स्पीड आहे रेल्वेची ते युनिफॉर्मली पुल करण्यासाठी ट्रेन किंवा मेंटेन करण्यासाठी सेम स्पीडनं ओव्हरऑल द ग्रेड त्या ठिकाणी काय केलं, जे काही ग्रॅडियंट आहे ते काही प्रमाणात काय केलं, रिड्यूस केलं. मग हे जे काही ग्रॅडियंट त्या ठिकाणी रिडक्शन करावं लागलं, त्याच रिडक्शनला काय म्हणलं गेलं, ग्रेड कॉम्पेन्सेशन. अशात ग्रॅडियंट ऑन कर्व आर रिड्यूस त्या ठिकाणी रिड्यूस केलं गेलं आणि दिस रिडक्शन ऑफ ग्रॅडियंट ऑन कर्व पोर्शन ऑफ रेल्वे ट्रॅक इज कॉल्ड ॲज ग्रेड कॉम्पेन्सेशन. तर त्यालाच काय म्हणलं जातं, ग्रेड कॉम्पेन्सेशन म्हणलं गेलं. तर हे झाले ग्रेड कॉम्पेन्सेशन. आता जे काही ग्रेड कॉम्पेन्सेशनचं जे काही व्हॅल्यूज आहेत, मीटर गेज असेल, ब्रॉड गेज असेल तर ते किती असली पाहिजे. जे काही ब्रॉड गेज असेल तर त्याला 0.04% जर मीटर गेज असेल ती व्हॅल्यू असायला पाहिजे 0.03%, आणि नॅरो गेज असेल तर ती व्हॅल्यू असायला पाहिजे 0.02% इतकी ती त्या ठिकाणी हे पर्सेंटेज असायला पाहिजे. जे काही ग्रेड कॉम्पेन्सेशन आहे, जे काही रिडक्शन आपण त्या ठिकाणी रेकमेंडेड केलेलं आहे ते किती असलं पाहिजे, ब्रॉड गेजसाठी 0.04%, फॉर मीटर गेज 0.03%,
नॅरो गेज 0.02% इतके हे व्हॅल्यू आहेत रेकमेंडेड व्हॅल्यूज आहेत फॉर ग्रेड कम्पेन्सेशन ऑन कर्व. आता नेक्स्ट पॉईंट आहे कोनिंग ऑफ व्हील. आता जे काही व्हील आहे ते काय केलं जातं, जे काही ते हे व्हील आहेत या व्हीलला काय केलं, हे काय व्हीलचं जे काही रोलिंग स्टॉक आहे या ठिकाणी काय केले, ही जी काही ट्रेड आहेत ट्रेड ऑफ व्हील्स या ठिकाणी काय केले स्लोप मेंटेन केलेला आहे. आणि तो स्लोप आहे 1/20. मग अशा पद्धतीचा जो काही स्लोप गिव्हन आहे किंवा त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं टू ट्रेड ऑफ व्हील्स ट्रेड ऑफ व्हील्स त्याला काय म्हटलं गेलं, कोनिंग ऑफ व्हील्स. जे काही ट्रेड्स आहेत व्हीलचे या ठिकाणी त्या ठिकाणी काय केलेलं आहे, जो काही स्लोप प्रोव्हाइड केला आहे 1/20 त्यालाच त्या ठिकाणी काय म्हटलं गेलं, कोनिंग ऑफ व्हील. आज त्या ठिकाणी त्या ठिकाणी हा स्लोप काय दिलं गेलं, जे काही ट्रेड ऑफ व्हील आहे ते प्रॉपरली किंवा युनिफॉर्मली काय केलं पाहिजे, त्या जे काही रेल आहे त्या टॉपला काय केलं पाहिजे ते फिट घेत बसले पाहिजेत किंवा ते प्रॉपरली त्याच्यावरती जे काही लोड येणार आहे ते डिस्ट्रीब्यूट झाले पाहिजे. याकरिता त्या ठिकाणी काय केलं त्या ठिकाणी अशा प्रकारचे त्या ठिकाणी जे काही ट्रेड आहेत व्हीलचे त्याला त्या ठिकाणी स्लोप प्रोव्हाइड केलेला आहे. जो काही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हे काही जे काही इमेज आहे या इमेजमध्ये जे काही हे ट्रेड आहेत व्हीलचे या ठिकाणी काय केलेलं आहे, स्लोप प्रोव्हाइड केलेला आहे 1/20. मग हे जो काही स्लोप आहे आणि तो कुठं प्रोव्हाइड केलेला आहे, ट्रेड ऑफ व्हील्स. मग हे जे काही स्लोप त्या ठिकाणी दिलेला आहे त्यालाच काय म्हटलं गेलं, कोनिंग ऑफ व्हील्स. जर याच ठिकाणी जर जे काही हे ट्रेड जर फ्लॅट असलं असते व्हीलचे तर त्या ठिकाणी काय झालं असतं, शॉक्समुळं जे काही मुवमेंट आहे ते काय झालं असतं, व्हायब्रेट झालं असतं. त्याच्यामुळं जे काही ट्रेन आहे त्या ठिकाणी सेंट्रली त्या ट्रॅकवरती मेंटेन राहू शकली नसती. ते त्या ठिकाणी काय झालं असतं, अनइक्वल डिस्ट्रीब्युशन झालं असतं लोडचं. मग हे प्रिव्हेंट करायसाठी त्या ठिकाणी काय केलं गेलं, जे काही ट्रेड आहेत व्हीलचे ते काय केले त्या ठिकाणी त्या स्लोप त्याला एक स्पेसिफिक स्लोप प्रोव्हाइड केला गेला आणि तो स्लोप किती आहे 1/20. मग यालाच काय म्हटलं जातं, कोनिंग ऑफ व्हील. याच्यामुळं काय होईल, जे काही वेअर अँड टिअर व्हायचं होतं प्लॅनचं त्या ठिकाणी काय होईल ते डिक्रीज होईल. आणि या केसमध्ये काय केलं जातं, आणखी जे काही फ्लॅनचे डिस्टन्स आहे हे फ्लॅन डिस्टन्स ते काय केलं लेस प्रोव्हाइड केलं दॅन गेज डिस्टन्स. जे काही गेज डिस्टन्स आहे त्या गेज डिस्टन्सपेक्षा काय केलं, हे फ्लॅन डिस्टन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं लेस प्रोव्हाइड केलं गेलं. जर हे फ्लॅन डिस्टन्स म्हणजे दोन फ्लॅनमधलं जे काही व्हीलचे जे काही फ्लॅन आहेत हे व्हीलचे काही फ्लॅन जे हा व्हीलचा फ्लॅंज आणि हा व्हीलचा फ्लॅंज आणि इथपर्यंत काय गेज डिस्टन्स. आता जर गेज डिस्टन्स आणि फ्लॅंज डिस्टन्स जर इक्वल ठेवलं तर काय होईल, तर फ्लॅंज काय होतील याला रब करतील म्हणजे त्या दोघांमध्ये फ्रिक्शन फॉर्म होईल. म्हणून काय काय केलं पाहिजे, जे काही हे फ्लॅंज डिस्टन्स आहे आणि गेज डिस्टन्स ते अशा पद्धतीने ठेवलं पाहिजे की फ्लॅंज डिस्टन्स काय असलं पाहिजे, लेस असलं पाहिजे ॲज कम्पेअर्ड टू गेज डिस्टन्स. जर असेल तर त्या ठिकाणी ह्या दोघांमध्ये फ्रिक्शन होणार नाही. ह्या ठिकाणी फ्रिक्शन होणार नाही. जे काही इनर पेस आहे रेलचा आणि इन आउटर पेस ऑफ थ्रेड आहे व्हीलचा ह्या दोघांमध्ये फ्रिक्शन होणार नाही. त्या ठिकाणी एक सफिशियंट गॅप असेल त्यामुळे त्या ठिकाणी जे काही रेल आहे किंवा फ्लॅंज आहे या दोघांचं फ्रिक्शन होणार नाही. मग ते फ्रिक्शन काय होईल, त्या ठिकाणून ते प्रिव्हेंट होईल त्या ठिकाणी फ्रिक्शन आणि जे काही लोड आहे तो काय होईल इक्वली डिस्ट्रीब्यूट होऊन जाईल. म्हणजे
हे जर डिस्टन्स आपण लेस प्रोव्हाइड केलं, फ्लॅंज डिस्टन्स लेस दॅन गेज डिस्टन्स, मग तेव्हा काय करू शकतं आपण, जे काही प्रिव्हेंट करू शकतो, जे काही रबिंग होणार होते इनसाईड स्पेस ऑफ रेल आणि फ्लॅंज, त्या ठिकाणी काय झालं, प्रिव्हेंट झालेलं आहे. कशामुळे झालं ते, फ्लॅंज डिस्टन्स काय केलं आपण, लेस प्रोव्हाइड केलं ॲज कम्पेअर्ड टू गेज डिस्टन्स. आणि अशा तऱ्हेने जे काही प्रेशर आहे ते काय केलं आपण मेंटेन केलं ॲट इनर एज ऑफ रेल ड्यू टू कोनिंग ऑफ व्हील. मग या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, जे काही अशा प्रकारचे स्लोप प्रोव्हाइड केल्यामुळं त्या ठिकाणी काय झालेलं आहे, जे काही लोड येणार आहे तो काय लोड काय होईल, जे काही रेल आहेत त्या रेलच्या इनर एजवरती ॲक्ट होतील. मग अशा पद्धतीनं जे काही ट्रेड ऑफ व्हील आहे याचं त्या ठिकाणी काय केलेलं आहे, त्याला स्लोप प्रोव्हाइड केलं गेलं, त्यालाच काय म्हणलं गेलं, कोनिंग ऑफ व्हील. जर आपण हे जर प्रोव्हाइड केलं नसतं तर त्या ठिकाणी काय झालं असतं, जे त्या शॉक्समुळं जे काही व्हील आहे आणि रेल आहे त्या ठिकाणी मुवमेंट झाला असते, आणि या मुवमेंटमुळं काय झालं असतं, जी काही ट्रेन आहे त्या ठिकाणी रेलवरती सेंट्रली मूव्ह झाली नसते किंवा सेंट्रली मेंटेन झालं नसते, आणि त्या ठिकाणी काय झालं असतं, लोडचं अनइवन डिस्ट्रीब्युशन झालं असतं. त्या ठिकाणी आउटर साईडला किंवा आउटर रेलवर त्या ठिकाणी मॅक्झिमम त्या ठिकाणी लोड डिस्ट्रीब्यूट झाला असता. मग याच्यामुळे त्या ठिकाणी जे काही प्रॉपर जे काही रेल आहे त्या रेलच्या टॉपला त्या ठिकाणी होल टॉप जो आहे रेलचा त्या ठिकाणी काय होईल, याच्यामुळं जे काही व्हीलचं लोड आहे त्या ठिकाणी ॲक्ट होईल, आणि रेल पण काय होईल, प्रॉपरली सेंट्रली मेंटेन असेल. तर हे काय ॲडव्हान्टेजेस ऑफ कोनिंग ऑफ व्हील. नेक्स्ट, behavior of cone wheel on curved track. On curved path, outer wheels of train have to travel greater distance than inner rail wheels. When train moves on curve, horizontal curve, due to centrifugal force, vehicle is shifted to outward side of curve, and due to coning of wheel, outer wheels cover greater distance than inner distance. आता जी काही कर्व आहे त्या कर्ववरती जे काही आउटर व्हील आहे तो काय करतो, ग्रेटर डिस्टन्स ट्रॅव्हल करतो ॲज कम्पेअर्ड टू इनर व्हील. आणि याचं जे काही मेन रिझन आहे ते त्या ठिकाणी काय आहे, सेंट्रिफ्युगल फोर्स. मग ह्याच्यामुळं काय होतं, सेंट्रिफ्युगल फोर्समुळं जे काही ॲक्सल आहेत ते काय होतं, मूव्ह होतात टुवर्ड्स द आउटर रेल, आणि यामुळं काय होईल, जे काही कोनिंग डायमीटर आहे रेलचं ते काय होतं, इन्क्रीजेस होतं ऑन आउटर रेल, आणि जे काय होतं डिक्रीजेस होतं ऑन इनर रेल. मग याच्यामुळं काय होतं, जे काही आउटर व्हील आहे तो काय करतो, ग्रेटर डिस्टन्स ट्रॅव्हल करतो, आणि ग्रेटर डिस्टन्स ट्रॅव्हल केल्यामुळं काय होईल, तो इक्वली डिस्ट्रीब्यूट होईल ऑन आउटर रेल. मग ह्याच्यामुळं जे काही कोनिंग आहे ते काय करेल, हेल्प करेल टू कवर ग्रेटर डिस्टन्स दॅन इनर व्हील विदाऊट ॲडवर्स इफेक्ट. या ठिकाणी जे काही आता हे आउटर रेल आणि इनर रेल कोनिंग ऑफ व्हील प्रोव्हाइड केल्यामुळं जे काही व्हील आहे तो काय होईल, जी किंवा ट्रेन आहे, ट्रेन सुरुवातीला काय होईल, सेंट्रिफ्युगल फोर्समुळं ते आउटवर्ड डायरेक्शनला काय होईल, पुश होईल किंवा मूव्ह होईल. मग याच्यामुळं मग जी काही व्हील आहे तो काय करतो, आउटर व्हील ट्रेनचे टोटली ह्या रेलवरती ॲक्ट होतात, आणि मग याचं जे काही डिस्टन्स आहे ग्रेटर डिस्टन्स काय होतं, ट्रॅव्हल होतं ॲज कम्पेअर्ड टू इनर रेल. आता या इनर रेलवरती काय आहे, हे काय डिस्टन्स आहे, शॉर्ट डिस्टन्स आहे ॲज कम्पेअर्ड टू आउटर रेल. आणि कोनिंग प्रोव्हाइड केल्यामुळं जे काही आउटर व्हील आहेत ते काय होतात, आउटर रेलवरती काय करतात, टोटली ॲक्ट होतात, आणि त्याच्यावरती इक्वली लोड डिस्ट्रीब्यूट करून ते काय करणार, मूव्ह होणार. मग जे काही डायमीटर
आहे जे आउटर व्हीलचं ते काय होतं इन्क्रीजेस होतं. जे काही मॅक्झिमम जे काही व्हील आहे याचं डायमीटर काय होतं ह्या आउटर रेलवरती ॲक्ट होतं आणि लेस डायमीटर जे काही इनर रेल आहे त्याचं कशावरती ॲक्ट होतं ह्या इनर रेलवरती होतं. जे काही व्हील आहेत ह्याचं काहीच ह्या डायमीटरचं जे काही प्रमाण आहे ही विड्थ जी आहे ती काय होते त्याच्यावर काहीच थोडीशी विड्थ त्याच्यावर ॲक्ट होते. पण मॅक्झिमम जे काही आणि फुल जी काही विड्थ आहे ह्या व्हीलची ही काय होते ह्या आउटर रेलवरती टोटली ॲक्ट होते इन केस ऑफ कर्व पोर्शन. म्हणजे त्याला काय म्हणलं गेलं बिहेवियर ऑफ कोनिंग व्हील ऑन कर्व ट्रॅक. त्याच्यामुळं या ठिकाणी जी काही रेल आहे त्याचा जो काही आउटर व्हील आहे रेलचा तो काय करतो आउटर रेलवरती मॅक्झिमम ट्रॅव्हल करतो ॲज कम्पेअर्ड टू इनर रेल. म्हणून त्याला काय म्हणलं गेलं ऑन द outer wheel on the curve outer wheel have to travel greater distance than inner wheels due to centrifugal force. The axle moves toward the outer rail and due to coning diameter of wheels on outer rail increases and decreases on inner rail. ह्याच्यावरची जी काही व्हीलचं डायमीटर आहे ते काय होतं कोणत्या ठिकाणी कर्वच्या ठिकाणी डिक्रीज होतं. आता या ठिकाणी बघा जे काही व्हीलची ही जी काही विड्थ आहे किंवा डायमीटर आहे ते काय आहे मॅक्झिमम आउटर रेलवरती ॲक्ट झालेले आणि लेस डायमीटर कशावरती आहे इनर रेलवरती आहे. आणि हे कशामुळे शक्य झालं हे सर्व तर हे कोनिंग ऑफ व्हीलमुळं झालं. मग हेच काय आहे बिहेवियर ऑफ कोन व्हील ऑन कर्व ट्रॅक. म्हणजे इथं आपल्याला थोडक्यात काय सांगायचे आहे जे काही सेंट्रिफ्युगल फोर्स आहे त्याच्यामुळं काय केलं जे काही ट्रेन आहे पुश केलं ऑन आउटवर्ड साईडला. जे काही बाहेरच्या बाजूला काय केलं हे ट्रेन पुश केल्यामुळं जे काही व्हील्स आहेत त्याचं मॅक्झिमम जे काही डायमीटर असतं ते आउटर व्हीलवर जास्तीचं असतं आणि आउटर व्हील आणि कमी डायमीटर काय असतं इनर रेलवर असतात त्या व्हीलची. आणि मॅक्झिमम विड्थ कुठं असते ॲक्ट झालेली डायमीटर आउटर रेलवरती. आणि हे कशामुळं शक्य झालं त्या ठिकाणी आणि तसंच हे आउटर व्हील काय करतात मॅक्झिमम डिस्टन्स कवर करतात ॲज कम्पेअर्ड टू इनर व्हील. जे काही इनर व्हील आहेत याच्या तुलनेत जे काही आउटर व्हील आहेत ते मॅक्झिमम डिस्टन्स कवर करतात ऑन कर्व पोर्शन. यालाच काय म्हणलं गेलं बिहेवियर ऑफ कोन व्हील्स ऑन कर्व ट्रॅक. आणि हे सर्व कशामुळं अचीव झालं तर ते कोनिंग ऑफ व्हीलमुळं. तर हीच आहे बिहेवियर ऑफ कोनिंग व्हील ऑन कर्व ट्रॅक.